दर महिन्याला 2 एकादशी येतात, म्हणजेच वर्षाला 24 एकादशी. आपण अनेकदा विचार करतो की यावेळी उपवास नाही जमला तर पुढच्या 15 दिवसांनी दुसरी एकादशी येईलच. पण जरा थांबा. आज आपण ज्या 2 एकादशींबद्दल बोलणार आहोत त्या चुकल्या तर तुम्हाला पुढील 3 वर्ष म्हणजेच तब्बल 36 महिने वाट पाहावी लागेल. कारण या 2 महाएकादशी 3 वर्षातून फक्त एकदाच येणाऱ्या अधिक मासात येतात. शास्त्रानुसार अधिक मासातील पद्मिनी एकादशी आणि परम एकादशीचे व्रत जर चुकीच्या पद्धतीने केले तर त्याचे फळ हे मिळत नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 2 दुर्मिळ एकादशींचा अचूक शास्त्रोक्त विधी, कडक नियम आणि उपवास सोडण्याची म्हणजेच पारणाची अचूक वेळ जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विधी जाणून घेण्यापूर्वी या एकादशींचे एक मोठे रहस्य जाणून घ्या. सामान्य एकादशीला आपण विष्णूची पूजा करतो, पण अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात, जो विष्णूचा सर्वोत्तम अवतार आहे. शास्त्र सांगते की या 3 वर्षातून एकदाच येणाऱ्या एकादशीला विश्वातील सर्व पवित्र तीर्थे, नद्या आणि देवलोकातील शक्ती ह्या पृथ्वीवर सक्रिय असतात. या दिवशी तुम्ही केलेली छोटीशी पूजाही 1000 पटीने अधिक फळ देते. म्हणूनच या काळात विधीमध्ये कोणतीही चूक होऊ देऊ नका. चला तर मग जाणून घेऊया शास्त्रोक्त पूजाविधी. एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि पिवळे वस्त्र परिधान करावे. हातामध्ये थोडे पाणी आणि अक्षता घेऊन मी आज अधिक मासातील एकादशीचे व्रत करत आहे, माझी सर्व पापे दूर व्हावीत आणि सुख लाभो असा मनात संकल्प करावा. देवघरात भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला दूध, दही, तूप, मध आणि साखरेने म्हणजेच पंचामृताने स्नान घालावे. त्यांना पिवळी फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. एकादशीला विष्णूंना तुळशीपत्र वाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत, ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा जप नक्की करावा. ही 3 वर्षातून एकदा येणारी सुवर्णसंधी आहे, त्यामुळे नियम हे कडक पाळावे लागतील. शास्त्रात काय वर्ज्य मानले आहे ते नीट ऐका. एकादशीला तांदूळ म्हणजेच भात, गहू, डाळी, शेंगा असे कोणतेही धान्य खाणे म्हणजे महापाप मानले गेले आहे. घरात कांदा, लसूण किंवा मांसाहार चुकूनही बनवू नये. या दिवशी कोणावरही रागू नका, खोटे बोलू नका आणि कोणाचीही निंदा करू नका आणि पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करा. तुम्ही हा उपवास कसा करू शकता तर तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही निर्जला म्हणजे पाण्याशिवाय किंवा केवळ पाणी पिऊन किंवा दूध आणि फळांचा आहार घेऊन हा उपवास करू शकता. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, उपवास कधी आणि कसा सोडायचा. शास्त्रानुसार एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला योग्य वेळेतच सोडावा लागतो. याला पारणा म्हणतात. वेळ चुकली तर व्रताचे पुण्यफळ हे मिळत नाही. पहिला आहे पद्मिनी एकादशीचा उपवास. हा 27 मे रोजी असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 मेला सकाळी 5:25 ते सकाळी 7:56 दरम्यान उपवास सोडणे अत्यंत शुभ आहे. दुसरा आहे परम एकादशीचा उपवास. तो 11 जून रोजी असून 12 जूनला सकाळी सूर्योदयानंतर सात्विक अन्नाने उपवास सोडावा. एकादशीचा उपवास कसा सोडावा तर दुसऱ्या दिवशी सकाळी देवाला नैवेद्य दाखवावा. जर निर्जला उपवास असेल तर तुळशीचे पत्र आणि पाणी घेऊन उपवास सोडावा. उपवास सोडण्यापूर्वी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा दान दिल्यास या व्रताचे फळ शतगुणी होते. तर मंडळी, 3 वर्षातून एकदाच येणारा हा पवित्र काळ आणि 2 महाएकादशी या हातच्या जाऊ देऊ नका. पूर्ण श्रद्धेने विष्णूची भक्ती करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही या 2 एकादशींचे व्रत करणार असाल तर कमेंटमध्ये जय श्री हरी लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हरि ओम नमो नारायणाय.